बातमी आहे महाराष्ट्रातील उर्वरित 20 जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांसंदर्भात सुनावणी पार पाडली आहे। यावेळी कोर्टाने 21 आणि 22 जुलै 2026 रोजी अंतिम सुनावणी घेण्यात येईल असं निश्चित केलेलं होतं। त्यामुळे आता उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबतची सुनावणी जुलै महिन्यात होईल। या सुनावणीमध्ये जर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला तरच त्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल। त्यामुळे या निवडणुका थेट पावसाळ्यानंतरच होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। पण शक्यतो पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका घेणं निवडणूक आयोगाकडून टाळलं जातं, कारण पावसामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणं हे कठीण काम असतं। जरी निवडणुका घेतल्या तरी त्याला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळू शकतो। त्यामुळे पावसाळा पार पडल्यानंतरच शक्यतो निवडणुकांचा कार्यक्रम ठरवला जातो। त्यामुळे आता खुद्द सुप्रीम कोर्टाने जुलै महिन्यामध्ये अर्थात 4.5 महिन्यांनी पावसाळ्यातच याची सुनावणी ठेवल्यानंतर आता या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता दाटपणे वर्तवली जाते।